नमस्कार. पहिल्याच सामन्यात आपण पहिल्या गटामध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सपाटून मार खाल्ला आणि मग नेट रन रेटची सगळीकडे चर्चा सुरू झाली. दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय त्यांच्या वाट्याला +3.80 असा नेट रन रेट देऊन गेला, तर आपल्या वाट्याला वजा म्हणजे ऋण -3.80 असा नेट रन रेट आला. याच्या उलट दुसरा सामना याच्या पुढे घेऊन गेला आणि विंडीजनं सगळे रांगडे गडी त्यांच्या संघात असतात. यांनी अतिशय तडाखेबंद फलंदाजी करत विंडीजनं याही सामन्यात झिम्बाब्वेवरती दणदणीत विजय मिळवला आणि विंडीजचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिकेच्याही पुढं म्हणजे +5.35 आणि झिम्बाब्वेचा नेट रन रेट वजा 5.35 इतका घसरला. हे पहिली दोन्ही सामने आपल्या आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघासाठी पुढची वाटचाल बिकट करून गेलेले आहेत. आता प्रश्न येतो की सगळीकडे आता नेट रन रेटची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरती आपल्या पुढच्या वाटचालीची चर्चा सुरू आहे. आपण कुठपर्यंत जाऊ, आपला असं होईल, आपलं तसं होईल, याची सगळी जण चर्चा करतात. मुळात मी तुम्हाला आज हा नेट रन रेट कसा काढतात याविषयी बोलणार आहे. आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर झाला आणि त्यांनी 20 षटकामध्ये 187 धावा केल्या. या 187ला जर 20 न भागलं तर त्यांची धावगती 9.35 येते. आपला संघ फक्त 111 धावामध्ये 20 षटकाच्या आतच बाद झाला, परंतु या 111 धावांना 20 षटकांनाच भागावं लागतं, कारण आपले सर्व गडी बाद झालेत आणि म्हणून आपली धावगती रन रेट जो आहे तो 5.55 एवढा झाला. आता दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट 9.35 आणि आपला जो आहे धावगती म्हणूया त्याला, ही 5.55, या दोन्हींची वजाबाकी केली जाते आणि ही वजाबाकी येते 3.80 आणि मग हे 3.80 जे आहे हे जिंकणाऱ्या संघाला प्लस मध्ये दिले जातात. म्हणून दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट +3.80 आणि हारणाऱ्या संघाला हाच नेट रन रेट वजा म्हणजे -3.80 असा दिला गेला. दुसऱ्या सामन्याचा आपण विचार करूया. दुसऱ्या सामन्यामध्ये विंडीजनं 254 धावांचा डोंगर उभा केला. या 254ला 20 न भागलं तर त्यांची धावगती म्हणजे रन रेट येतो 12.7 आणि झिम्बाब्वेचा संघ 150च्या आत म्हणजे 147 धावात गुंडाळला गेला. या 147ला 20 न भागलं तर 7.35 येतं आणि या दोन्हीची वजाबाकी केली 12.7 वजा 7.35 यांची वजाबाकी केली तर ती 5.35 येते आणि मग यातलं +5.35 हे विंडीजच्या वाट्याला जातं आणि वजा 5.35 हे झिम्बाब्वेच्या वाट्याला येतं. अशा प्रकारचे हे नेट रन रेट कॅल्क्युलेट आकडेमोड करून काढले जातात. आता नेट रन रेटवरती एवढी प्रचंड चर्चा सुरू आहे. आपलं काय होणार याच्याविषयी चर्चा सुरू आहे. एक साधं गणित आहे. आपणाला काहीही करून पुढचे दोन्हीही सामने जिंकणं आवश्यक आहे. हे दोन्हीही सामने आपण जिंकले तरच नेट रन रेटचा प्रश्न येणार आहे आणि सुदैवानं दक्षिण आफ्रिका तिन्ही सामने जिंकले तर नेट रन रेटचा कुठंही प्रश्न येत नाही. थेट दक्षिण आफ्रिका आणि आपण जाऊ शकतो. पण यात काही उलट सुलट झालं म्हणजे आपण एक जरी सामना हरलो तर आपण थेटच बाद होतोय आणि दक्षिण आफ्रिका जरी एखादा सामना हारलं गेलं तर मग नेट रन रेटचा प्रश्न येणार आहे. आपल्यापेक्षाही झिम्बाब्वेचा नेट रन रेट आणखीन खाली गेल्यामुळं आपल्यापेक्षाही झिम्बाब्वेची अवस्था दयनीय आहे. एक आपलं पुढची वाटचाल आता जर तर मध्ये अडकणार आहे. पहिला मुद्दा असा आहे की काहीही करून आपणाला पुढचे दोन्ही सामने बऱ्यापैकी फरकानं जिंकणे आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात चांगली गोष्ट एकच आहे की आपला या गटातला शेवटचा सामना 1 मार्चला विंडीज बरोबर असणार आहे आणि या सामन्यात शेवटचा सामना असल्यामुळं आपणाला नेमकं काय आवश्यक आहे ही गोष्ट त्यावेळेला कळेलच, पण त्याच्या अगोदर आपण झिम्बाब्वेवरती विजय मिळवणं आवश्यक आहे. आपली वाटचाल तशी अवघड आहे, परंतु ती अशक्य नाही एवढंच मी म्हणू शकतो. धन्यवाद.